यदिदं चत्वारि पुरुषयुगानि आत्मपुरुषपूर्णा एष भगवतो सावकसङ्घो पाहुनैयो पाहुनैयो दक्षिणैयो आञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसारे शरण साधु 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 भिक्खू संघाचा पूजनीय भिक्खू संघाचा बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती द्वारा आयोजित 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सकाळपासून प्रारंभ झालेला आहे. अवघ्या काही क्षणामध्येच पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते या 22व्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीने संपन्न होणार आहे. आजच्या या 22व्या बौद्ध धम्म परिषदेकरिता आजच्या या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भगवंत संघसेनाजी महास्तवीर यांचं सुद्धा काही क्षणामध्ये धम्ममंचावर आगमन होणार आहे. त्यानंतर आपले खास यावर्षी सुद्धा या धम्म परिषदेचे आकर्षण असलेले पूजनीय भगवंत कोरिया येथील थेर चा हे सुद्धा आपल्या या धम्ममंचावर उपस्थित झालेले आहेत. त्याच्यानंतर कोरिया येथून आलेले आपले दुसरे पूजनीय श्रद्धेय भिक्खू धम्मा मास्टर डॉक्टर ली चिरॅन यांचं सुद्धा आपल्या या 22व्या अखिल भारतीय धम्ममंचावर त्यांचं स्थानापन्न झालेलं आहे. आजच्या या 22व्या बौद्ध धम्म परिषदेचे सर्व तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक पूजनीय भगवंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या नेतृत्वाखाली धम्म परिषद संपन्न होत आहे. तसेच सुप्रसिद्ध आपल्या सर्वांना परिचित असलेले औरंगाबाद येथील डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर हे भक्तजी सुद्धा आपल्या या धम्म परिषदेसाठी धम्ममंचावर उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले पूजनीय भगवंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भगवंत ज्ञानऋषीजी थेरो, पूजनीय भगवंत पय्याबोधीजी थेरो, पूजनीय भगवंत पय्यानंदजी थेरो, पूजनीय भगवंत धम्मसिंहजी थेरो, पूजनीय भगवंत शिवजी शाक्यपुत्र हे सुद्धा आपल्या या धम्ममंचावर उपस्थित आहेत. महाराष्ट्र